चित्रताई, आता चंद्रकांत दादांनी पण सांगितलं, एक तर संघाचं शताब्दी वर्ष, इथे एक वेगळं असं महत्व, प्रत्येक स्वयंसेवकाला इथे येण्याकरता आसुसलेले असतात. आज आपण इथे पोहोचलाय, काय भावना? नाही, दरवर्षी आम्ही या ठिकाणी येतो. अतिशय ऊर्जादायी असं हे स्थळ आहे आणि येऊन आम्ही इथे वंदन करत असतो. एक ऊर्जा घेऊन इथून जातो. राष्ट्रप्रेम आणि देशप्रेमाने ओतप्रोत भरलेलं हे या ठिकाणी आपण बसतो, आपण या ठिकाणी पाहतोय आणि निश्चितच जाताना इथनं चांगली ऊर्जा घेऊन जातो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक, महापालिकाची निवडणूक आहे, शताब्दी वर्ष आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्वाची मानण्यात येते. संघाचं योगदान विधानसभेपूर्वी पण होतं. अर्थातच, म्हणजे त्याच्याशिवाय आम्ही आमची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि इलेक्शन वगैरे या सगळ्या नंतरच्या गोष्टी असतात, परंतु लोकांसाठी, जनहितासाठी जे जे काही करता येईल ते कशा पद्धतीने करावं याचे सुद्धा धडे या ठिकाणी नक्की. आज आपला एक सहकारी पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कोणी येणार नाही, मला माहित नाही कोण काय येणार नाहीये. आम्हाला असं वाटतं इथे यायलाच हवं आणि इथून ऊर्जा घेऊन जायला हवी आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी. तर आपण बघू शकतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार घेण्यासाठी आम्ही ते पोहोचल्याचं हे सगळेजण सांगताय. खरं तर पंचसूत्री, संघाची पंचसूत्री कशी स्वीकारावी आणि स्वयंसेवक म्हणून इथे येण्यास आपल्याला आनंद होत असल्याचं चंद्रकांत दादा सांगताय. तर इथनं एक नवी ऊर्जा मिळत असल्याचं वाघताई सुद्धा सांगताय. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुते, अमर काणे, नागपूर.